ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 3 शरभंग ऋषींचा उद्धार. ओम श्रीराम. श्रीराम पुढे चालत असताना त्यांना एक सुंदर दृश्य पाहायला मिळते. एक हंसरूप विमान समोर होते. ते हंसरूप विमान श्री शरभंग ऋषींना सत्यलोकात आणण्याकरिता ब्रह्मदेवाने स्वतः इंद्रदेवांना पाठविले आहे आणि या शेवटच्या क्षणी शरभंगांना श्रीरामदर्शनाची तळमळ लागलेली आहे आणि नेमके त्याच वेळी श्रीरामप्रभू तिथे उपस्थित आहेत. तेव्हा प्रभू श्रीरामांना पाहून शरभंग ऋषींना खूप आनंद होतो व ते म्हणतात की मी अनेक यज्ञ केले परंतु ती तृप्ती मला मिळाली नाही. मात्र ती तृप्ती मी आता भोगत आहे, कारण हे प्रभू तू तुझ्या शक्तीसह इथे मजजवळ उपस्थित आहेस. ते शरभंग म्हणतात, हे प्रभू मला आता काहीही नको. ते हंस विमान नको, ते सत्यलोक नको, मला फक्त तू हवा आहेस. शेवटी शरभंग ऋषी प्रभू श्रीरामांना विनंती करतात की जोवर मी सत्यलोकात पोहोचत नाही तोवर आपण हे स्थान सोडून जाऊ नये. असे बोलून मग त्यांनी योगाग्नी चेतवला व ते आपला देह ठेवून हंसविमानी बसून सत्यलोकी जाऊन पोहोचले. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. अध्यात्माचा प्रवास करत असताना साधकाला अनेक उच्च अवस्थांची प्राप्ती होत असते. त्यातीलच ही एक हंसरूप अवस्था आहे. या हंसरूप उच्च अवस्थेला पोहोचलेला साधक हा स्वर्गाहूनही पुढे असलेल्या सत्यलोकात जाऊन पोहोचतो. हा सत्यलोक म्हणजेच सप्तलोकातील भूर्व, स्वर्ग, मह, जना, तपा आणि सत्यलोक. शेवटचा लोक, शेवटचा टप्पा आपण ज्या सप्तभूमिका म्हणतो त्यापैकी ही शेवटची 7वी भूमिका. हेच ते हिरण्यगर्भांड, हेच ते विश्वनिर्मितीचे स्थान, हाच तो ओंकार व प्रणवस्थान आहे व हेच ते ब्रह्मपद होय. तसेच श्री अरविंद यालाच ओव्हर माइंड किंवा अधिमानस म्हणतात व याही पुढे जी अवस्था आहे ती म्हणजे परमहंस अवस्था होय व यालाच परब्रह्मस्थिती म्हणतात. खरेच ही एक अलौकिक घटना असते जेव्हा एक साधक किंवा एक योगी आपल्या निजधामास निघतो तेव्हा तिथे प्रत्यक्ष त्याचे सद्गुरू, त्याची गुरु परंपरा, त्याचे आराध्य व साक्षात परब्रह्म तिथे हजर असतात व असे प्रत्येक योग्याच्या व गुरुकृपांकित साधकाच्या बाबतीत घडतच असते. आपण श्री ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी सोहळ्याची कथा पहा म्हणजे आपल्याला समजून येईल. आणि आपले स्वामीजी जेव्हा हे रामायण लिहित होते तेव्हा त्यांनाही असेच वाटत होते की ही वेळ बहुधा आता निजधामास जाण्याचीच आहे, कारण तेव्हा त्यांची शरीर प्रकृती खूपच खालावलेली होती. तेव्हा ते तीव्रतेने, आर्ततेने हे पुढील पद गायचे की जे या वरील कथेस धरून आहे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले.
उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले। एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले। इथे राधे को साथ लाना म्हणजे श्रीकृष्णाने राधेसह यावे, म्हणजेच परब्रह्माने त्याच्या शक्तीसह हजर असावे व या वरील कथेत श्रीराम व माता सीता स्वतः हजर आहेत. आणि खरेच माझ्यासारख्या अज्ञानी शिष्यांची अजून प्रगती व्हायची आहे, म्हणून त्या जगन्यंत्याला आमची दया आली आणि माझ्या स्वामीजींची आयुष्यरेखा वाढविण्यात आली. खरेच हेच आमच्या सर्व शिष्यांचे परमभाग्य आहे. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहू. इथे शरभंग ऋषींना सत्यलोकात, म्हणजेच सत्यलोक म्हणजे ब्रह्मपद, ब्रह्म अवस्था, म्हणजे साधक अगोदर आपल्या अंतरात्म्याचा साक्षात्कार करून घेतो, म्हणजे शिवाचा साक्षात्कार करून घेतो, म्हणजे चैत्यपुरुषाचा किंवा अंतरात्म्याचा, त्यानंतर आत्म्याचा साक्षात्कार, त्यानंतर ब्रह्म साक्षात्कार आणि त्यानंतर परब्रह्म साक्षात्कार, ह्या अशा आध्यात्मिक अवस्था आहेत. इथे कथेमध्ये शरभंग ऋषींना आत्मसाक्षात्कारानंतरची जी ब्रह्म अवस्था आहे ती प्राप्त झालेली आहे, म्हणून ब्रह्मदेवाने एक हंसरूप विमान पाठवलेले आहे, म्हणजेच ब्रह्मपदाला ते आता जाणार आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये कोण्याही गुरुकृपांकित साधकाची किंवा योग्याची अशी इच्छा असते की अशा वेळेला ईश्वराने, त्यांच्या सद्गुरूंनी, त्यांच्या गुरुपरंपरेने, त्याच्या इष्टदेवतेने, प्रत्यक्ष ब्रह्माने किंवा प्रत्यक्ष परब्रह्माने हजर असावं, तर ती इच्छा त्यांची पूर्ण होते. हे प्रत्येक योग्याच्या साधकाच्या बाबतीत घडतंच. इथे प्रत्यक्षात प्रभू श्रीराम माता सीतासहित हजर आहेत, म्हणजे ब्रह्म आपल्या शक्तीसहित किंवा परब्रह्म आपल्या शक्तीसहित इथे हजर आहे आणि त्यांची ती इच्छा पूर्ण होते. असंच प्रत्येक साधकाच्या बाबतीत सुद्धा किंवा आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच्या बाबतीत घडत असतं, योग्याच्या बाबतीत घडत असतं. आणि या अवस्था आहेत आत्ता ज्या मी सांगितल्या, या अवस्था आहेत, यातली सर्वश्रेष्ठ अवस्था म्हणजे परमहंस अवस्था. इथे शरभंग ऋषींना हंस अवस्था प्राप्त झाली, याच्याही पुढे परमहंस अवस्था प्राप्त होत असते. आणि हंस अवस्थेमध्ये साधक या सप्तलोकातील शेवटचा जो टप्पा आहे, म्हणजे भू म्हणजे पृथ्वी, भुवर म्हणजे अंतराळ, स्वर्ग म्हणजे स्वर्गलोक, त्यानंतर ज्या पुढच्या अवस्था आहेत, मग पुढे महलोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक. सत्यलोक म्हणजेच ब्रह्म अवस्था, तिथे तो साधक जाऊन पोहोचतो. आणि त्याही पुढे मग परमहंस अवस्था आहे, कारण ब्रह्म अवस्थेतून परत अवतार घेऊन ईश्वरी कार्याकरता यावं लागतं. परमहंस अवस्थेमध्ये असं करण्याची आवश्यकता पडतच नाही, आणि पडली तरी त्याला ब्रह्म अवस्थेत उतरावं लागतं, तिथून मग अवतार घ्यावा लागतो. जे अवतार येतात खाली ते ब्रह्म अवस्थेमधून खाली येतात. आणि इथे मी माझ्या स्वामीजींच्या विषयी लिहिलेलं आहे की स्वामीजी जेव्हा हे रामायण लिहित होते ना, म्हणजे भावार्थ रामायण संक्षिप्त, स्वामीजी खूप अत्यावस्थ, त्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला होता आणि आता त्यांना असं वाटत होतं की आपली आता निजधामाला जाण्याची वेळ आलेली आहे. परंतु अशा अवस्थेत ईश्वरांनी त्यांना त्यांचे आयुष्य वाढवलं आणि आदेश दिला की रामायण लिही. तेव्हा स्वामीजींनी श्री एकनाथ महाराजांचं जे भावार्थ रामायण आहे त्यावर आध्यात्मिक दृष्टिकोनातून अध्यात्माचं सार काढून भावार्थ रामायण संक्षिप्त हा ग्रंथ लिहिला. तेव्हा स्वामीजी हे पद नेहमी म्हणायचे की इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. हे मी यातल्या इथे 2-3च ओळी घातल्यात. त्यातली महत्त्वाची म्हणजे की उस वक्त जल्दी आना, राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले, नहीं शाम भूल जाना, तब प्राण तन से निकले. म्हणजे तुम्ही तुमच्या शक्तीसहित हजर राहा, तेव्हा माझ्या देहाचं प्राणोत्क्रमण व्हावं. ही प्रत्येक साधकाची, योग्याची
अंतिम इच्छा असते की मी देह सोडत असताना ईश्वराने माझ्याजवळ असावं. म्हणजे मी देह सोडताना मी ईश्वराशी एकरूप होऊन जाईल. आणि याचसाठी तर संपूर्ण आयुष्यभर साधना करायची असते. तुकाराम महाराज म्हणतात ना, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड म्हणजे गोड पदार्थ वगैरे किंवा खूप आनंद असं नव्हे, तर ईश्वराने मला न्यायला यावं. ईश्वर माझ्या समोर असावा, माझे सद्गुरू माझ्या समोर असावेत, माझी संपूर्ण गुरुपरंपरा माझ्या समोर असावी आणि मी त्यांच्या साक्षीने या देहाचा त्याग करावा, म्हणजे मी त्यांच्याशी एकरूप होईल. याच्यासाठी आयुष्यभर साधना करायची असते. नाहीतर असं होऊ शकतं की आपली साधना जर पक्व नसेल, परिपक्व नसेल, तर अंतसमयी आपण कुठल्या तरी मोहात, कुठल्या तरी विकारात, कुठल्या तरी वासनेत अडकतो. असं होऊ नये म्हणून इथे म्हटले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. ही अवस्था सगळ्यांना, सगळ्या साधकांना मिळवण्याची इच्छा असते. म्हणून साधकाने आपल्याला काय अवस्था मिळेल याकडे दृष्टिकोन न ठेवता, माझ्या अंतसमयी माझ्या सद्गुरूंनी, माझ्या ईश्वराने, माझ्या आत्म्याने मला घेऊन जावं, त्यांच्याशी एकरूप करावं, ही इच्छा ठेवून आयुष्यभर साधना करावी. आणि त्याच्याही अलीकडे आत्मसाक्षात्कार जर झाला तर हे होतंच. आत्मसाक्षात्कार जर झाला, आत्मदर्शन जर झालेलं असेल, तर सद्गुरू येतात, गुरुपरंपरा येते आणि साक्षात ईश्वरही येतो. आणि त्या साधकाला त्या ह्या इथे जे कथेत सांगितलं की हंसरूप विमान, म्हणजे हंस अवस्था आहे असं विमान तयार होतं. जसं श्री तुकाराम महाराजांच्या निर्वाणाचं आपण पाहिलं की गरुड येतो, गरुड रूप विमानावर तुकाराम महाराज बसतात आणि निघून जातात. अर्थात ती फार उच्च अवस्था आहे, ती ती परमहंस अवस्था आहे. तिथे गरुड हा संकेत आहे फक्त. गरुड म्हणजे अतिशय प्रकाशमान गती. त्या गतीशी त्या साधकाचा किंवा तुकाराम महाराजांचं देह विसर्जन होत असताना तुकाराम महाराजांच्या मन, प्राण आणि देहाला गरुडासारखी गती मिळाली आणि त्यांचं सगळ्यांचंच परिवर्तन, रूपांतरण प्रकाशात झालं. म्हणजे त्यांच्या देहाचं, त्यांच्या मनाचं आणि त्यांच्या प्राणाचं रूपांतरण प्रकाशामध्ये झाले. ते प्रकाशमय झाले. जे चैतन्य प्रकाशमय अवस्था आहे ती परमहंस अवस्था आहे. तिथे सगुण साकार देह शिल्लक नसतो, अशी परमहंस अवस्था असते. असं साधकाच्या इच्छा असते आणि त्याच्या साधनेप्रमाणे त्याचे सद्गुरू त्याला ती अवस्था देत असतात. हेच या कथेमध्ये इथे सांगितलेलं आहे. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.